आयुष्यातील वेदनांपासून मुक्ती हवी असेल तर होळीमध्ये हे 11 उपाय नक्की ट्राय करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी होलिका दहन हा उत्सव 24 मार्च रविवारी साजरा केला जाणार आहे। जर तुम्हीही जीवनात संकटाचा सामना करत असाल तर होलिका दहनाच्या दिवशी केलेले हे चमत्कारी उपाय तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतात आणि होळीचा हा सण आपल्या जीवनात नवीन रंग भरू शकतो। मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राइब, कमेंट बॉक्समध्ये हॅपी होळी नक्की लिहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल। चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। होळी दहनाच्या दिवशी करावयाचे सोपे आणि खात्रीशीर उपाय। उपाय नंबर 1, होळी दहनात कुटुंबातील सर्व सदस्यांनी सहभागी व्हावे आणि प्रत्येकाने 3 परिक्रमा केल्यानंतर मोहरी, जवस आणि गहू अग्नीत टाकावे। यामुळे ग्रह अनुकूल होतील आणि घरामध्ये शुभ स्थिती येईल। उपाय नंबर 2, जर तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर एक सुपारीचे पान, एक ताजे गुलाबाचे फूल आणि काही काड्या घेऊन त्या रुग्णाच्या अंगावर 31 वेळा खालीवर करावे आणि त्यांना उचलल्यानंतर एखाद्या चौकात ठेवून यावे। येताना मागे वळून बघू नका। उपाय नंबर 3, आपल्या आवडत्या देवता आणि कुटुंबातील देवतांसह होळी खेळल्याने घरात सुख आणि समृद्धी येते। त्यामुळे धुलेंडी किंवा होळीच्या निमित्ताने सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेला आणि तुमच्या आवडत्या देवतांना रंग लावावा। उपाय नंबर 4, आर्थिक संकटांतून मुक्ती मिळवण्यासाठी होळी दहनाच्या वेळी श्री सूक्तम पठण करताना साखरेची आहुती द्यावी। नंबर 5, जर तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल तर होळीच्या रात्री चंद्रदेवाला दूध अर्पण करावे आणि काही पांढरी मिठाईसुद्धा अर्पण करावी। या उपायाने मानसिक शांती प्राप्त होते। उपाय नंबर 6, होलिका दहनाचा भस्माचा टिळक लावल्याने वाईट नजर आणि ग्रहांच्या बाधांपासून मुक्ती मिळते। उपाय नंबर 7, होळी दहनाची राख घ्यावी आणि लोखंडी खेळण्याने कागदावर तुमचा केस नंबर आणि शत्रूचे नाव लिहावे आणि होलिकेच्या अग्नीत जाळून टाका। तुमची जर एखादी केस कोर्टात सुरू असेल तर त्या केसमधून तुम्हाला दिलासा मिळेल। उपाय नंबर 8, जर तुम्हाला वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर त्यावर मात करण्यासाठी होळीच्या दिवशी सुपारीच्या पानावर एक सुपारी आणि हळद टाकून शिवलिंगाला अर्पण करावी आणि दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचे पठण करावे। नंबर 9, जर तुम्हाला इच्छित कार्य पूर्ण व्हावे असे वाटत असेल तर 3 गोमती चक्र घ्यावे आणि तुमची प्रार्थना करताना त्यांना अग्नीमध्ये टाकून प्रार्थना करावी। उपाय नंबर 10, होळी दहनानंतर उरलेली राख आपल्या घरी आणून लाल कपड्यात बांधून ठेवावी आणि त्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्याने तुम्हाला चांगलाच आशीर्वाद मिळेल आणि यासोबतच घरातील अनावश्यक खर्चसुद्धा टाळता येईल। उपाय नंबर 11, जर तुम्हाला रोजगाराची समस्या असेल तर होळीच्या रात्री लिंबू घ्यावे आणि एखाद्या चौकात जावे। त्या लिंबाचे 4 तुकडे करा। त्यानंतर या 4ही दिशांना एक एक तुकडा टाका आणि घरी परत जा। परंतु लक्षात ठेवा, येताना मागे वळून बघू नका। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता। आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करावे। धन्यवाद।